आता एक मोठी बातमी, नवनीत राणा या भाजप आणि महायुतीच्या खासदार होणार, तुम्ही काळजी करू नका असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलंय। बावनकुळेंच्या या वक्तव्यामुळे नवनीत राणांची राज्यसभेवर वर्णी लागणार असल्याचा तर्क काढला जातोय। त्यामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आलंय। लोकसभा निवडणुकीच्या मुद्द्यावरून बोलत असताना त्यांनी हे भाष्य केलंय। लोकसभेत अमरावतीत थोडा अपघात झाला, काही ठिकाणी मतं कमी मिळाली, अन्यथा त्या आज खासदार असत्या, पण तुम्ही काळजी करू नका, त्या महायुतीच्या खासदार झाल्याशिवाय राहणार नाहीत असं सूचक भाष्य बावनकुळे यांनी केलंय। त्यामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आलेलं आहे। थोडा आमचा ऍक्सिडेंट झाला, आमची सीट एका बूथवर 5 मतांनी गेली। एका बूथवर जर आम्हाला 5 मतं मिळाले असते तर नवनीत राणाजी आपल्या खासदार राहिल्या असत्या। एक बूथवर 5 मतं कमी मिळाले, पण मला माहिती आहे की नवनीत राणाजी या भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या खासदार झाल्याशिवाय राहणार नाही, त्या होणारच आहे, याची काळजी आपण करू नका, कारण खऱ्या अर्थाने त्या चांगल्या नेत्या आहे। भायखळा येथील राणीच्या बागेत पर्यटकांच्या संख्येत घट झाली। जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पर्यटकांच्या संख्येत तब्बल 1,18,029 घट झाली आहे। कुलाबा वांद्रे सिव्स मेट्रो 3 मार्गिका वाहतूक सेवेमध्ये दाखल होणार, याची मुंबईकरांना प्रतीक्षा असतानाच दुसरीकडे या प्रकल्पातील 576 बाधितांना योग्य पुनर्वसनाची प्रतीक्षा आहे। ही कामं अत्यंत संथ गतीने सुरू आहेत। ऑगस्टमध्ये मुंबईत 11,631 घरांची विक्री झाली असून या घर विक्रीतून राज्य सरकारला मुद्रांक शुल्क वसुलीतून 1,061 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झालाय। जुलैच्या तुलनेमध्ये ऑगस्टमध्ये घर विक्रीमध्ये काहीशी घट दिसते। डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी स्थानिक पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी दररोज रुग्णालय परिसरात गस्त घालून विशेष लक्ष द्यावं अशा सूचना दक्षिण मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉक्टर अभिनव देशमुख यांनी दिलेल्या आहेत। त्यामुळे आता जे रुग्णालयामध्ये स्थानिक पोलिसांकडून नियमित गस्त घातली जाण्याची शक्यता आहे। वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशावेळी महाविद्यालयांकडून घेतल्या जाणाऱ्या अनामत शुल्काला राज्याच्या शुल्क निर्धारण प्राधिकरणानं चाप लावली आहे। प्राधिकरणानं या अनामत शुल्काची अभ्यासक्रम निहाय 10,000 रुपये ते 50,000 रुपये अशी कमाल मर्यादा निश्चित केली आहे। रेल्वे मंत्रालयानं नाशिक आणि डहाणूला जोडणाऱ्या नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी अंतिम स्थान सर्वेक्षणास मान्यता दिलेली आहे। डहाणू रोडवरून वाणगाव मार्गे त्र्यंबकेश्वर असा नाशिक ते डहाणू या 2 प्रमुख शहरांना जोडणारा 100 किलोमीटरचा नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग तयार करण्याची योजना मध्य रेल्वेनं आखली आहे। ठाणे पालिकेच्या बेतवडे येथील शासकीय भूखंडावर प्रधानमंत्री आवास योजना राबवण्यात येते। ही योजना राबवण्यासाठी पीपीपी या तत्वावर निविदा मागवून विकसक नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे। पुण्यातील खडकवासला मतदारसंघावर शिवसेनेनं दावा ठोकलाय। काहीही झालं तरी यंदा खडकवासला लढणारच असा एल्गार शिंदे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे यांनी पुकारलाय। महायुतीमध्ये खडकवासला सध्या भाजपच्या ताब्यात असून एनसीपी पाठोपाठ शिवसेनेनं देखील या जागेवर दावा केलाय। विधानसभा निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढवणार अशी भूमिका भाजपचे नेते आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी जाहीर केले आहे। जत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जतमध्ये भाजपच्या कार्यालयाचं उद्घाटन पार पडलं। कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर आहे। प्रशासनाकडून 342 स्पेशल ट्रेन चालवण्यात येणार असून रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली आहे। सण उत्सवामुळे हरभरा डाळीच्या किमतीमध्ये वाढ होऊ लागली आहे। उडीद डाळ देखील तेजीत असून मसूर आणि मूग डाळीच्या किमतींमध्ये घसरण होऊ लागली आहे। दिवाळीपर्यंत चणा डाळीची तेजी कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जाते। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधनवाढ, दरमहा पेन्शन आणि ग्रॅच्युटी देण्याविषयी राज्य सरकारनं आश्वासन दिलं, मात्र ते पूर्ण न केल्यानं अंगणवाडी सेविका संतप्त झाल्यात। आजपासून ठाण्यासह मुंबई, पालघर, रायगड जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय। वाशिमच्या शेलू बाजार परिसरात मुसळधार पाऊस झाला। या पावसामुळे कारंजा मार्गावरील सेंट्रल बँक, स्टेट बँक आणि विविध दुकानांसह हॉटेलमध्ये 2 ते 3 फुटांपर्यंत पाणी साचलं होतं। छत्रपती संभाजीनगरमध्ये हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। मध्यरात्रीपासून या ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे, तर आज संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे। महिला, मुली आणि बालकांना अडचणीच्या वेळी तात्काळ मदत मिळावी म्हणून आधीपासूनच दामिनी पथक कार्यरत आहे। मात्र एकूणच एकामागोमाग एक घडणाऱ्या घटना पाहता उत्सव कालावधीत दामिनी पथक अधिक सक्रिय होणार आहे।
चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेत. त्यांचा प्रवास सुकर आणि सुरक्षित व्हावा यासाठी महामार्ग वाहतूक पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे. 4 सप्टेंबर पासून पळसपे ते कोकणच्या तळापर्यंत 15 दिवस अहोरात्र ते सुरक्षा देणार आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे भाविक आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा कल वाढतोय. मात्र उच्च न्यायालयानं पीओपी मूर्तीवर घातलेल्या बंदीची अंमलबजावणी टप्प्याटप्प्यानं व्हावी अशी विनंती करण्यात येते. बीबीए, बीसीए, बीएमएस आणि बीबीए या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नोंदणीला सुरुवात झालेली आहे. विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी 6 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचं काम हाती घेण्यात आलेलं आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 18 कोटी रुपये खर्चून 123 शाळा इमारतींमध्ये 2800 कॅमेरे लावले जाणार आहेत. वाहतूक पोलिसांकडून बेशिस्त वाहन चालकांवर कारवाईचा धडाका सुरू आहे. त्यामध्ये 8 महिन्यात 5,72,000 चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. 84,465 जणांनी दंडाचे 9,51,00,000 रुपये भरलेले आहेत.